विश्वासाचा शेवट शांतपणे होतो. पावसाची रात्र होती. खिडकीवर थेंब आपटत होते. घरात मंद पिवळा दिवा लागला होता. नेहा किचनमध्ये उभी होती. गॅसवर डाळ उकळत होती. घड्याळात 11:15 झाले होते. रोहन अजूनही आला नव्हता. पूर्वी तो उशीर झाला की फोन करायचा, "मी येतोय, काळजी करू नकोस." पण गेल्या काही महिन्यात काहीतरी बदललेलं होतं. फोन कमी, बोलणं कमी, हसू तर जवळजवळ गायबच झालं होतं. नेहाला सुरुवातीला वाटलं कामाचा ताण असेल, कंपनीत नवीन प्रोजेक्ट चालू होता. पण ताण माणसाला दूर नेत नाही, ताण माणसाला जवळ आणतो. इथे उलट होतं. रोहन आता घरी येऊन सरळ फोनमध्ये गुंतायचा. हसणं फक्त स्क्रीनकडे पाहताना दिसायचं, नेहाकडे पाहतानाही नाही. एक दिवस नेहाने सहज विचारलं, "रोहन, आपण रविवारी बाहेर जाऊ का? खूप दिवस झाले." तो म्हणाला, "नेहा प्लीज, डोकं खाऊ नकोस." ती शांत झाली. त्या एका वाक्याने तिच्या मनात पहिल्यांदा भीती आली. त्या रात्रीचं सगळं बदलणार होतं. रोहन बाथरूममध्ये गेला. फोन बेडवर राहिला. स्क्रीन उजळली. नेहाने पाहिलं. नाव सेव्ह होतं ए. मेसेज, "मिस यू जान." कालचा दिवस स्वप्नासारखा होता. नेहाचा श्वास अडकला. तिने हळूच फोन हातात घेतला. पासवर्ड तिला माहीत होता. चॅट उघडलं. फोटो, हॉटेल बुकिंग, लव्ह यू, तुझ्याशिवाय राहवत नाही. सगळं स्पष्ट होतं. रोहन बाहेर आला. नेहा बेडवर बसली होती. फोन तिच्या हातात होता. "ही कोण?" तिने शांत आवाजात विचारलं. रोहन थबकला. मग चेहऱ्यावर राग आणत म्हणाला, "तू माझ्या फोनमध्ये डोकावलं?" नेहा डोळ्यात पाणी आणून म्हणाली, "कारण तू माझ्या आयुष्यातून बाहेर जात होतास." रूममध्ये काही सेकंद शांतता. मग रोहन म्हणाला, "हो, मला ती आवडते." त्या 4 शब्दांनी 7 वर्षाचा संसार तुटला. नेहाला ओरडायचं होतं, भांडायचं होतं, पण ती शांत राहिली. "आपल्या लग्नाचं काय?" तिने विचारलं. तो थंडपणे म्हणाला, "मी खुश नाही." त्या रात्री नेहा हॉलमध्ये बसून होती. तिला आठवत होतं, पहिली भेट, पहिलं आय लव्ह यू, लग्नाचा दिवस, त्याचे वचन, "मी कायम तुझ्यासोबत आहे." आणि आज तो दुसऱ्यासोबत होता. काही आठवड्यात काही गोष्टी स्पष्ट झाल्या. रोहन घराबाहेर जास्त राहू लागला. फोनवर हसू वाढलं. नेहासोबत शांतता वाढली. एक दिवस तो सरळ म्हणाला, "आपण तलाक घेऊया." नेहाच्या डोळ्यात पाणी आलं. पण ती म्हणाली, "ठीक आहे." कोर्टात दोघे बाजूबाजूला उभे होते. रोहन हलकं स्मित करत होता. जणू त्याला स्वातंत्र्य मिळालंय. नेहा शांत होती. सही झाली. नातं संपलं. बाहेर पडताना रोहनने आर्याला फोन केला. "फायनली आपण फ्री आहोत." नेहाने शेवटचं एकदा मागे वळून पाहिलं. तिच्या नजरेत प्रश्न नव्हता, फक्त एक खोल वेदना. पण त्या वेदनेत एक ठाम निर्णयही होता. ती तुटणार नाही. रोहन आता आर्यासोबत राहत होता. आर्या आधुनिक, ग्लॅमरस, आत्मविश्वासपूर्ण. सुरुवातीचे दिवस स्वप्नासारखे होते. पण हळूहळू रोहनला जाणवू लागलं, आर्याला त्याच्या भावना नाही, त्याची लाईफस्टाईल आवडते. महागडे रेस्टॉरंट, गिफ्ट्स, ट्रिप्स, आणि जेव्हा त्यांनी पैशाबद्दल बोलायला सुरुवात केली, तेव्हा आर्याचं वागणं बदलू लागलं. तलाकला 3 महिने झाले होते. रोहन आता आर्यासोबत एका नव्या फ्लॅटमध्ये राहत होता. फ्लॅट सुंदर होता. इंटेरियर मॉडर्न, लाईट्स, शोपीसेस, महागडे पडदे. पण त्या घरात घरपण नव्हतं. पहिले काही आठवडे स्वप्नासारखे गेले. आर्या सतत म्हणायची, "तू माझ्यासाठी सगळं सोडलंस. आय लव्ह यू." रोहनला वाटायचं, नेहाने कधीच त्याला इतकं स्पेशल वाटू दिलं नाही. तो खुश होता. तो स्वतःला पटवत होता, "मी योग्य निर्णय घेतला." एक दिवस आर्या म्हणाली, "आपण गोव्याला जाऊया. मला ब्रेक हवा आहे." रोहन म्हणाला,
या महिन्यात थोडं टाईट आहे. पुढच्या महिन्यात जाऊ. आर्या शांत झाली, पण त्या शांततेत नाराजी होती. हळूहळू तिचं वागणं बदलायला लागलं. ती फोनवर जास्त, रोहनशी कमी बोलणं, छोट्या गोष्टींवर चिडचिड. एका रात्री ती म्हणाली, रोहन, तू आधीसारखा राहिलास नाहीच. तो चकित झाला. काय बदललं? ती म्हणाली, तू आता खर्च करताना विचार करतोस. काही दिवसांनी रोहन ऑफिसमधून लवकर घरी आला. दरवाजा अर्धवट उघडा होता. आत हसू ऐकू येत होतं. आर्या फोनवर होती. हो जान, तो अजूनही माझ्यावरच मरतोय. थोड्या दिवसात कंटाळा येईल, मग बघू पुढचं. रोहनच्या पायाखालची जमीन सरकली. तो आत गेला. आर्या दचकली. कोणाशी बोलत होतीस? रोहनने विचारलं. ती चिडली. तुला काय करायचं आहे? रोहन ओरडला. मी तुझ्यासाठी घर तोडलं. आर्या हसली. तू स्वतःच्या इच्छेनं सोडलंस. मी जबरदस्ती केली नव्हती. त्या हसण्यात प्रेम नव्हतं, तिरस्कार होता. त्या रात्री रोहन पहिल्यांदा एकटा पडला. त्याला नेहा आठवली. ती कधी पैशांबद्दल बोलली नव्हती. ती कधी मागण्या करत नव्हती. ती फक्त त्याच्यासोबत वेळ मागायची. आणि तो तिच्या प्रेमाला कंटाळला होता. त्याच आठवड्यात ऑफिसमध्ये प्रॉब्लेम झाला. कंपनीत डाऊन सिझिंग सुरू झालं. रोहनची पोस्ट कमी करण्यात आली. पगार अर्धा झाला. तो तुटला. जेव्हा रोहनने ही बातमी आर्याला सांगितली, ती फक्त एकच वाक्य बोलली. मला स्टेबल लाईफ हवी आहे. मी स्ट्रगलसाठी नाही बनली. त्या रात्री ती बॅग पॅक करत होती. रोहन जिथून पाहत होता. तू जात आहेस? ती म्हणाली. रोहन, रिलेशनशिप म्हणजे सिक्युरिटी, इमोशन नाही. दरवाजा बंद झाला. फ्लॅट मोठा होता, पण आता भयानक शांत होता. रोहन सोफ्यावर बसून होता. त्याच्या डोक्यात एकच प्रश्न, मी काय केलं? त्याने प्रेम समजून आकर्षण निवडलं. त्याने शांत विश्वास सोडून चमक निवडली. आणि आता ना प्रेम उरलं ना विश्वास. त्या रात्री तो पहिल्यांदा रडला. नेहाच्या आठवणींनी. तिने कधीही त्याला सोडलं नव्हतं. त्यानेच तिला सोडलं होतं. आर्याला गेल्याला 6 महिने झाले होते. फ्लॅट अजूनही तसाच होता. पण आता रोहन बदलला होता. तो शांत झाला होता. अहंकार कमी झाला होता. पण उशीर झाला होता. नेहा मात्र वेगळ्या प्रवासात होती. तलाकनंतर पहिले काही महिने तिच्यासाठी नकारात्मक गेले. नरकासारखे होते. रात्री झोप लागत नव्हती. डोळ्यात सतत प्रश्न होते. मी कमी पडले का? मी त्याला पुरेशी नव्हते का? पण एक दिवस तिने आरशात स्वतःकडे पाहिलं आणि स्वतःलाच विचारलं, मी खरंच इतकी कमजोर आहे का? त्या दिवशी काहीतरी बदललं. नेहाने तिचं जुनं स्वप्न उचललं. तिला नेहमी स्वतःचं बुटीक सुरू करायचं होतं. लग्नानंतर तिने ते स्वप्न बाजूला ठेवलं होतं. कारण रोहन म्हणायचा, घर सांभाळणंही मोठं काम आहे. पण आता घरच नव्हतं, बंध नव्हते. फक्त ती होती आणि तिचं स्वप्न. सुरुवातीचे दिवस कठीण होते. छोट्या रूममध्ये भाड्याने जागा घेतली. 2 मशीन, 1 मदतनीस. पहिल्या महिन्यात फक्त 3 ऑर्डर्स मिळाल्या. लोक म्हणाले, तलाक झालेल्या बाईला कोण काम देणार? पण नेहा थांबली नाही. ती रडायची, पण सकाळी पुन्हा उभी राहायची. तिचे डिझाईन्स लोकांना आवडायला लागले. सोशल मीडियावर तिचं काम व्हायरल झालं. एका इन्फ्लुएन्सने तिचा ड्रेस घातला. ऑर्डर्स वाढल्या. ती बिझनेसवुमन बनत होती. एक दिवस मोठ्या मॉलमध्ये तिचा स्टॉल होता. ती ग्राहकांशी बोलत होती. मागून आला आवाज, नेहा. तिने वळून पाहिलं. रोहन होता. तो बदललेला दिसत होता. डोळ्यात पश्चाताप होता. तू खूप बदलली आहेस. रोहन हळू आवाजात म्हणाला. नेहा हलकसं हसली. हो, कारण मला बदलावं लागलं. रोहन काही क्षण शांत राहिला. मी चूक केली, तो म्हणाला. त्या शब्दाची ती वाट पाहत होती.
पण आता ते शब्द उशिरा आले होते. नेहा शांतपणे म्हणाली, "तू मला सोडलंस तेव्हा मी तुटले होते, पण तुझ्यामुळेच मला स्वतःला सापडलं." रोहनच्या डोळ्यात पाणी आलं. "आपण पुन्हा?" त्याने विचारलं. नेहाने डोळ्यात स्थिर नजर टाकली. "मी तुला माफ केलं आहे, पण परत मागे जाऊ शकत नाही." रोहन तिथेच उभा राहिला. नेहा पुढे चालत गेली. तिच्या चालण्यात आत्मविश्वास होता. ती आता कोणाची सावली नव्हती. ती स्वतःचा प्रकाश झाली होती. मॉलमधली ती भेट झाल्यानंतर रोहन पूर्णपणे बदलला. तो घरी आला. फ्लॅटमध्ये अजूनही शांतता होती, पण आज ती शांतता जरा जास्त बोचत होती. सोफ्यावर बसून आल्याने त्याने आजूबाजूला पाहिलं. भिंतीवर अजूनही एक फोटो होता, त्यांच्या लग्नाचा. त्याने तो फोटो हातात घेतला. नेहा हसत होती, डोळ्यात पूर्ण विश्वास. आणि त्याला आठवलं, तिने कधीच त्याच्यावर शंका घेतली नव्हती. तिने कधीच त्याला कमी लेखलं नव्हतं. ती फक्त त्याच्यावर प्रेम करत होती. रोहन स्वतःशी बोलू लागला, "मी काय शोधत होतो? आकर्षण? चमक? की माझ्या अहंकाराला खाद्य?" त्याला जाणवलं, नेहाने कधीच त्याला सोडलं नव्हतं. त्यानेच तिच्या शांत प्रेमाला कमी लेखलं होतं. कंपनीत परिस्थिती आणखी बिघडली. त्याची पोस्ट पूर्णपणे काढून टाकली गेली. तो बेरोजगार झाला. आर्या आधीच निघून गेली होती. मित्रही हळूहळू दूर झाले, कारण आता त्याच्याकडे ना पैसा होता, ना स्टेटस. एका रात्री तो पूर्णपणे कोसळला. डोळ्यात पाणी होतं. त्याला पहिल्यांदा कळलं, तुटलेलं घर परत बांधता येत नाही. फोन हातात घेतला. नेहाचा नंबर उघडला, पण कॉल केला नाही. कारण त्याला माहिती होतं, ती आता त्याच्या आधारासाठी नाही, ती स्वतःसाठी उभी आहे. काही महिन्यात शहरात मोठा फॅशन शो होता. नेहाच्या ब्रँडला मुख्य स्पॉन्सरशिप मिळाली होती. मीडिया, लाईट्स, टाळ्या. ती स्टेजवर उभी होती. आत्मविश्वासाने बोलत होती. कधीकधी आयुष्य आपल्याला तोडतं, पण तेच तुटणं आपल्याला मजबूत बनवतं. टाळ्यांचा कडकडाट झाला. रोहन दुरून टीव्हीवर पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर हलकसं स्मित होतं, वेदनेचं, पण अभिमानाचंही. एक दिवस त्याने स्वतःला आरशात पाहिलं. तो म्हणाला, "मी माझी चूक मान्य करतो, पण आता माझं आयुष्य मी स्वतः उभं करणार आहे." तो नोकरी शोधायला लागला, स्वतःला सुधारायला लागला. तो नेहाला परत मिळवण्यासाठी नाही, तर स्वतःला पुन्हा मिळवण्यासाठी झगडू लागला. काही वर्षांनी एका कॉर्पोरेट इव्हेंटमध्ये दोघे पुन्हा समोरासमोर आले. नेहा यशस्वी उद्योजिका, रोहन स्थिर, शांत, परिपक्व. दोघींनी एकमेकांकडे पाहिलं. ना राग, ना तिरस्कार, फक्त एक शांत समजूत. रोहन म्हणाला, "तू खुश आहेस ना?" नेहा हसली, "हो." "आणि तू?" तो हलका हसला, "आता होण्याचा प्रयत्न करतोय." दोघे वेगवेगळ्या दिशेने निघून गेले. कधीकधी आपण ज्याच्यासाठी सगळं तोडतो तेच आपल्याला तोडून जातं, आणि ज्याला आपण कमी समजतो तोच सर्वात मजबूत निघतो.